मुंबईच्या चेंबूरमध्ये काही पालकांना एक व्हॉट्सअपवर मेसेज आला. त्या मेसेजमध्ये पालकांना त्यांच्या मुलांच्या क्लासमध्ये मीटिंगसाठी बोलवलं गेलं. अचानक आलेला असा मेसेज बघून अनेक पालकांना वाटलं की नेहमीप्रमाणे पॅरेंट्स मीटिंग वगैरेसाठी बोलवलंय की काय. ते दिलेल्या वेळेवर मीटिंगसाठी पोहोचतात, पण तिथे त्यांना थेट सांगितलं जातं की तो क्लास उद्यापासून कायमचा बंद होतोय. फक्त क्लास बंद होतोय हेच सांगितलं जातं, पण तो क्लास का बंद होणार, पुढे मुलांच्या भविष्याचं काय होणार, वर्षाची लाखो रुपयांनी भरलेली फी ते परत मिळणार की नाही, याबद्दल एक ब्र शब्द काढला जात नाही. मंडळी, ही गोष्ट आहे महेश ट्युटोरियल या क्लासची. 30-35 वर्षांचा विश्वास आणि तब्बल 33 शाखा, आणि रात्रीत अचानक बंद. हजारो विद्यार्थी, शेकडो शिक्षक आणि लाखो पालकांचा विश्वास जिंकलेला हा ब्रँड असा अचानक कसा काय कोसळला? क्लासेसच्या तब्बल 33 शाखांना एका रात्रीत टाळं कसं काय लागलं? यामागे फक्त आर्थिक दिवाळखोरी आहे की आणखी काही मोठं कारण दडले? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय विशेष भारी. मंडळी, मुलांना शाळेत असताना ट्युशन्स आणि कॉलेजमध्ये गेल्यावर क्लासेस लावणं हे गेल्या काही वर्षात इतकं कॉमन झालंय की याशिवाय मुलांची शिक्षणाची प्रगती त्याशिवाय शक्यच नाही, असं सगळ्यांनाच वाटायला लागलंय. ज्या क्लासेसचा रिझल्ट दिसायला लागला ते ट्युशनवाले फीज वाढवायला लागले, आणि मध्यमवर्गीय पालक खिशाला चिमटा काढून, प्रसंगी कर्ज काढून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्याला चांगल्यातला चांगला क्लास लावू लागले. मग प्रसिद्ध क्लासेसच्या शाखांचं जाळं राज्यभर पसरलं, देशभर पसरत गेलं, आणि लाखोंच्या संख्येत विद्यार्थी आणि त्यांची लाखांच्या घरात असलेली फी जमा करता करता क्लासेसवाले शिक्षण सोडून बिझनेसमॅन झाले. आणि बिझनेस म्हटलं की प्रॉफिट लॉस आलाच. असंच काहीसं महेश ट्युटोरियल्सच्या बाबतीतही झालं. महेश ट्युटोरियल्स म्हणजे साधा क्लास नाहीये मंडळी. 1988 पासून महाराष्ट्रात उभं राहिलेलं एक मोठं शैक्षणिक साम्राज्य होतं. 10वी, 12वी, सीबीएसई, आयसीएसई अशा सगळ्या अभ्यासक्रमांसाठी हजारो विद्यार्थी इथं शिकत होते. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी महेश ट्युटोरियल्स म्हणजे यशाचा शॉर्टकट होता. वर्षानुवर्ष चांगले निकाल, मोठमोठ्या जाहिराती आणि विश्वास बसावा अशी प्रतिमा, यामुळे या संस्थेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण बाहेरून सगळं सुरळीत दिसत असलं तरी आतून आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत होतं. कंपनीच्या आर्थिक अडचणी एका दिवसात निर्माण झालेल्या नव्हत्या. कोरोना महामारीनंतर ऑफलाईन कोचिंग उद्योगाला मोठा फटका बसला. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे वळले. नवीन एडटेक कंपन्या कमी खर्चात पर्याय उपलब्ध करून देऊ लागल्या. स्पर्धा वाढत गेली आणि पारंपरिक कोचिंग मॉडेल कमकुवत होत गेलं. महेश ट्युटोरियल्सही याच गोष्टीचा सर्वात जास्त फटका बसलाय. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली, खर्च मात्र कायम राहिला. त्यातच कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज वाढलं. मिळालेल्या माहितीनुसार आज घडीला महेश ट्युटोरियल्सवर जवळपास 74 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचं समोर आले. सुरुवातीला हे संकट लपवण्याचा प्रयत्न झाला, पण हे जास्त काळ शक्य झालं नाही. डिसेंबर 2022 मध्ये कंपनी विरोधात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली होती. म्हणजेच कंपनी आर्थिकदृष्ट्या गंभीर अडचणीत असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं होतं. तरी देखील प्रवेश प्रक्रिया सुरूच राहिली. नवीन विद्यार्थ्यांकडून फी घेतली जात होती. मात्र या प्रक्रियेत पालकांना कोणतीच कल्पनाच नव्हती की ज्या संस्थेवर ते विश्वास ठेवतायत ती आधीपासूनच आर्थिक संकटात अडकलेली आहे. आणि हीच गोष्ट आता वादाचा विषय ठरली. मंडळी, काल महेश ट्युटोरियलच्या राज्यभरातील 33 शाखा बंद झाल्याची माहिती अचानक समोर आली, आणि चेंबूर, अंधेरीसह अनेक शाखांमध्ये चालू वर्ग थांबवण्यात आले. जवळपास 3000 विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्ध्यातच राहिलं, तर काहींचं सुरू झाल्या झाल्याच सुटलं. त्यात शिक्षकांनाही अचानक राजीनामा द्यायला सांगितला, हा आरोप करण्यात आला. त्याचं कारण असं की अनेक शिक्षकांचा पगार थकलेला होता. त्यामुळे हा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही बसलाय. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांचं पुढं काय होणार? कारण शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. अनेकांनी महेश ट्युटोरियल्सच्या क्लास लावले होते. 80 ते 90,000 रुपये फीस भरली होती. पण असा अचानक क्लास बंद झाल्यामुळे मुलांचं पुढे काय होणार हा प्रश्न पालकांना पडलाय. अशा वेळी दुसऱ्या कोचिंग संस्थांनी पुढाकार घेतलाय. विशेषतः अरिहंत अकॅडमीने महेश ट्युटोरियल्स मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमधून सामावून घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र त्यामुळे पालकांचा आर्थिक प्रश्न सुटलेला नाहीये. त्यांनी भरलेली फी आणि झालेलं नुकसान याची भरपाई कोण करणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय. अनेक पालकांनी असा आरोप केलाय की कंपनीला आर्थिक संकट माहिती असूनही प्रवेश घेतले आणि फी गोळा केली. जर संस्था बंद होणार हे माहिती होतं तर आधीच पालकांना का सांगितलं गेलं नाही? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि पालकांच्या खिशासोबत असा खेळ का खेळला गेला? या प्रश्नांची उत्तर अजूनही स्पष्टपणे मिळालेली नाहीयेत. ही घटना फक्त एका कोचिंग क्लासची नाहीये मंडळी.
हा संपूर्ण खाजगी कोचिंग उद्योगासाठी मोठा इशाराच आहे. आज महाराष्ट्रात आणि देशभरात हजारो कोचिंग संस्था आहेत. पालक लाखो रुपये खर्च करून मुलांना प्रवेश देतात. पण या संस्थांवर नेमकं नियंत्रण कोणाचं आहे? जर एखादी संस्था अचानक बंद पडली तर विद्यार्थ्यांचं संरक्षण करण्यासाठी कायदेशीर व्यवस्था किती सक्षम आहे? फी परत मिळण्याची काही हमी आहे का? अशा अनेक प्रश्नांकडे या घटनेनं लक्ष वेधलं. एकेकाळी न्यूजपेपरमध्ये मोठमोठ्या फ्लेक्सवर निकालांच्या जाहिरातींना गाजणारं महेश ट्युटोरियल्सचं नाव आज अचानक बंद झालंय. ज्या संस्थेने लाखो विद्यार्थ्यांना शिकवलं, त्याच संस्थेचा शेवट इतका अचानक आणि वादग्रस्त पद्धतीनं होईल याची कुणाला कल्पनाही नव्हती. पण ही घटना एक गोष्ट नक्की शिकून जाते. किती मोठा ब्रँड असला तरी आर्थिक व्यवस्थापन कोसळलं, बदलत्या काळाशी जुळवून घेण्यात अपयश आलं आणि पारदर्शकता संपली तर व्यवसायाचं साम्राज्य कोसळायला वेळ लागत नाही. आता या सर्व पालकांच्या नजरा सरकारकडे, न्यायव्यवस्थेकडे आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडे लागलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? पालकांचे पैसे परत मिळणार का? या प्रकरणाची चौकशी होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण महेश ट्युटोरियल्सची ही पडझड महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात कायम लक्षात राहील. मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल एकूणच या क्लासच्या कल्चरबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून सांगा. सोबतच आमच्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.